नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता कांचन, संजना आणि अनिरुद्धला म्हणत असते की चला चला घरामध्ये चला, आणि त्यांना खूपच जास्त प्रेमाने ती घरामध्ये घेत असते. तेव्हा संजना म्हणते की आई, तुम्ही आम्हाला एवढं मानाने घरामध्ये घेताय, पण जिने आम्हाला घरातून बाहेर काढलं होतं तिनेच जर आम्हाला हाताला धरून आता प्रेमाने घरामध्ये घेतलं ना, तरच आम्ही येऊ. तेव्हा यश म्हणतो असं काही होणार नाही आहे. तेव्हा संजना म्हणते की आई, तुम्हाला माहिती आहे ना, अनिरुद्धला डॉक्टरांनी सांगितले की ताण येईल असं काही करू नका. जेव्हा या अरुंधतीने हाताला धरून आम्हाला घरातून बाहेर काढलं होतं, तेव्हा अनिरुद्धला किती त्रास झाला होता तुम्हाला माहिती आहे ना. त्याच्यामुळे आता जर तुम्हाला वाटत असेल त्याला कुठल्याही प्रकारचा ताण येऊ नये किंवा त्रास होऊ नये, तर आता अरुंधतीने आम्हाला हाताला धरून आदराने घरामध्ये घ्यायचं, जसं तिने हाताला धरून घरातून बाहेर काढलं होतं. नाहीतर अनिरुद्धला खूप त्रास होईल. तेव्हा इथे अनिरुद्ध नाटकाला सुरुवात करतो. तेव्हा कांचन म्हणत असते की जशी तुमची इच्छा आहे ना तसंच होईल. आता अरुंधतीच तुम्हाला हाताला धरून घरामध्ये घेईल. तेव्हा अप्पा म्हणत असतात की असं अजिबात होणार नाही. बिचारी अरुंधती सगळं काय ऐकते, म्हणून तुम्ही तिला काही करायला लावाल का? ह्या दोघांना जर घरामध्ये यायचं नसेल तर आल्या पावली परत गेले ना तरीसुद्धा चालेल, पण आता अरुंधती काही करणार नाही. तेव्हा इथे अनिरुद्ध आता पुन्हा चक्कर आल्याचं नाटक करतो आणि त्याला हार्ट अटॅक आल्यासारखं करतो. तेव्हा इथे कांचन म्हणते, अनिरुद्ध अरे काय होतंय तुला? आता जर माझ्या मुलाला काही झालं ना तर मी कुणालाही माफ करणार नाही. अरुंधती, तुला माहिती आहे ना काय करायचं आहे ते? तेव्हा अरुंधती म्हणते की काळजी करू नका, आणि ती आता इथे संजना म्हणालेली असते तसंच करायला येते. इथे अरुंधती येऊन संजनाला आता हात देते. तेव्हा संजना आपला हात अरुंधतीच्या हातामध्ये देते. त्यानंतर इथे अनिरुद्धसुद्धा आपला हात पुढे करतो. तेव्हा इथे संजना अनिरुद्धचा हात स्वतःच्या हातामध्ये घेते आणि म्हणत असते की काळजी करू नको, मी आहे ना तुझा हात पकडायला, माझा हात पकडूनच तिला पुढे जाऊ दे. तेव्हा इथे अरुंधती आता संजनाला आतमध्ये खेचून घेते आणि इथे अनिरुद्धचा हात संजनाने पकडलेला असतो. अशा रीतीने तिघंजणं आता घरामध्ये आलेले असतात. तर इथे अनिरुद्ध आता स्वतःला खरोखरच जसं काय हार्ट अटॅक आलेला असतो असं नाटक करत असतो. तेव्हा इथे संजना म्हणते की अनिरुद्ध, तू ठीक आहेस ना आता? हे बघ, आता तू स्वतःच्या घरात आलेस, आता आराम कर. आणि इथे संजना अभिकडून आता तो चेक घेते आणि म्हणत असते की अरुंधती हे घे, हा चेक घे, जसा ना तसा तुझ्या हातामध्ये देते. या चेकची आता आम्हाला काही गरज नाही आहे, कारण आता मी आणि अनिरुद्ध आम्ही दोघंजणं याच घरामध्ये राहणार आहोत, इथून कुठेही जाणार नाही. त्याच्यामुळे हा चेक आहे ना आम्ही आता ठेवणार नाही, हा चेक तुझ्याकडेच ठेव. तेव्हा इथे संजना म्हणत असते की आता आम्हाला या घरामध्ये कुणीही त्रास देणार नाही. तेव्हा कांचन म्हणत असते की माझा मुलगा अनिरुद्ध आता याच घरामध्ये राहणार आहे, कारण हे त्याचं घर आहे. त्याला जर कुणी त्रास दिला ना तर मी ते सहन करणार नाही, आणि क्लेश करणारी लोक या घरामध्ये जरी नाही राहिली ना तरीसुद्धा चालेल, असं कांचन आता अरुंधतीकडे बघून म्हणते. तरी ते यश म्हणत असतो, आई तू काही म्हण, पण मला माहिती आहे बाबा आणि संजना हे सगळं नाटक करतायत, कारण काही करून त्यांना या घरामध्ये परत यायचं होतं राहायला. कारण त्यांना हे घर आहे ना, या घरामध्ये त्यांना राहायचं नाही आहे, या घरावरती त्यांचा डोळा आहे. कारण पैशांचा खजिना दिसतो ना त्यांना, त्यांना हे घर विकून काही करून खूप सारे पैसे घ्यायचे आहेत. तेव्हा इथे अरुंधती म्हणते असं काही होणार नाही, आपण सगळेजण आहोत ना, आणि ते लोक असं काही करणारसुद्धा नाही. तेव्हा इथे यश म्हणत असतो की आई तुला नाही माहिती, अगं ते सगळेजण आहेत ना आता आबांना जबरदस्तीने घर विकायला लावतील, आणि मग आबांना त्यातले थोडे पैसे देतील आणि सगळे पैसे हडप करतील. तेव्हा इथे अरुंधती म्हणत असते की एवढं मोठं घर आपण त्या लोकांना विकू द्यायचं नाही, आणि असा वाईट विचार तर आपण करायचाच नाही. आणि तसंही आपण आहोत ना, आबांना आपण असं काही करायला सांगायचं नाही. ते दोघंजणं ज्या पण उद्देशाने या घरामध्ये आले असतील त्यांचा उद्देश आपण पूर्ण होऊ द्यायचा नाही. फक्त आता घरामध्ये कुठल्याही प्रकारचे वाद नको, आता आपण शांतपणे इथे राहूया. घरामध्ये आता कुठल्याही प्रकारचे क्लेश नको, असं सुद्धा अरुंधती म्हणते. तेव्हा यश म्हणतो, आई तुला मिहीरच्या रेस्टॉरंटमध्ये जायचं आहे ना संध्याकाळी, हे बघ तू जा, त्याने खूप मोठी अपॉर्च्युनिटी तुला दिलेली आहे. तेव्हा इथे अरुंधती म्हणते, हो मी जाणार आहे. यश म्हणतो, हवं असेल तर मी संध्याकाळी फ्री आहे, मी सुद्धा तुझ्याबरोबर येईन. तेव्हा अरुंधती म्हणते, गरज पडली तर नक्की तुला बरोबर घेऊन जाईन. तेव्हा इथे अरुंधती
स्वतःच्या कामाला सुरुवात करते. तर इथे संजना अनिरुद्धला म्हणत असते की स्वतःच्या घरामध्ये आलेली फिलिंगच वेगळी असते. तेव्हा इथे स्वतःचं घर ते स्वतःचं असं संजना म्हणते. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की हे घर काय तुझ्या एकटीचं आहे का? तेव्हा इथे संजना म्हणते नाही रे, असं कुठे म्हणाली मी. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो मग आपलं घर म्हण ना, स्वतःचं घर काय करतेस? तेव्हा संजना म्हणते अरे पण हे आपलं घर म्हणायला ते आधी आपलं घर आहे का? जर ते आपलं घर असतं तर अरुंधतीची हिंमत झाली नसती आपल्याला हाताला धरून घराबाहेर काढायची. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की ठीक आहे ना, झालं ते झालं, पण आता आपल्या घरी आपण परत आलो आहे ना. तेव्हा इथे संजना म्हणत असते अरे पण किती दिवस हे घर आपलं आहे सांग ना. कोण म्हणतं का? जेव्हा मला अरुंधतीने सांगितलं होतं पेपरवरती साईन करायला आणि हे घर सोडायला, तेव्हा कोणीही मध्ये बोललं नव्हतं. मग आता आपण तरी कसं समजायचं की हे घर आपलं आहे म्हणून? तेव्हा आता माझ्याकडे फक्त एकच पर्याय आहे अनिरुद्ध. आता आपण काही करून आपणना आता एकटं पाडायचं, सगळ्या लोकांना आपल्या बाजूने फिरवायचं आणि आपणना जबरदस्तीने पेपरवरती साईन करायला सांगायची आणि त्यांना आपण त्यांचे पैसे द्यायचे. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की आप्पा असं कधीच ऐकणार नाही. तेव्हा संजना म्हणते की मग आपण केस करायची. आपणना सांगायचं आपण की तुम्हाला काय करायचं आहे ते करा, पण आता आम्ही घर विकणार आणि तुमचा शेअर तुम्हाला देऊन टाकणार. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो संजना तू जरा गप्प बस, मी आताच हॉस्पिटलमधून आलो आहे, मला जरा आराम करू दे. तेव्हा संजना म्हणते अनिरुद्ध तू असं म्हणतोय जसं काय खरोखर तुला हार्ट अटॅक आला होता. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो म्हणून काय झालं, पण थकवा तर आला ना खूप. तर इकडे आता आरोही आणि अनघा दोघीजणी स्वयंपाक करत असतात. तेव्हा आरोही म्हणत असते अनघा मी आणि यश आम्ही दोघंजण आज रात्री ताईकडे जाणार आहोत तिला कंपनी द्यायला, तिलासुद्धा बरं वाटेल ना, तुम्हीसुद्धा याल का आमच्याबरोबर? तेव्हा अनघा म्हणते अभिचं काही माहिती नाही, पण मी आणि चकुली आम्ही दोघीजणी येऊ तुमच्याबरोबर. तेव्हा आरोही म्हणते ठीक आहे, जाताना आपण आहे ना काहीतरी खायलासुद्धा घेऊन जाऊ. तेव्हा अनघा म्हणते आपण भेल करूया का? तेव्हा आरोही म्हणते ठीक आहे ना, आपण भेल करूया, कॉर्नसुद्धा घेऊया आणि आपण ठोकलासुद्धा करूया. तेव्हा इथे अनघा म्हणते ठीक आहे, मग आता जायचं असेल तर आपण सगळी तयारी लवकर करू. तेव्हा इथे आता आरोही म्हणत असते पण आपल्याला कोणी काही बोलणार तर नाही ना तिथे गेलो तर? तेव्हा अनघा म्हणते कशाला, आपण सांगून जाऊया ना, असं नाही जायचं. तेवढ्यातच इथे आता त्या दोघीजणी खूप एक्सायटेड असतात, म्हणत असतात की कधी एकदा आईच्या घरी जातोय असं झाले, आपण तिथे गेल्यानंतर खूप जास्त मजा करूया. तेव्हा इथे अनघा म्हणत असते की तिथे गेल्यानंतर ताईलासुद्धा बरं वाटेल ना, ती एकटीच आहे म्हणून. तेव्हा ती म्हणते की चला चला लवकर घाई करूया. तेव्हा इथे आता कांचन येते आणि म्हणते काय काय चालले काय तुमच्या दोघींचं? तेव्हा इथे आता अनघा म्हणत असते नाही काही नाही, आम्ही आहे ना संध्याकाळी ताईच्या घरी चाललो आहे तिला कंपनी द्यायला. कांचन म्हणते त्याची गरज नाही आहे आणि आता अनिरुद्ध हॉस्पिटलमधून आला आहे ना. तेव्हा आरोही म्हणते पण आजी हॉस्पिटलमधून बाबा आलेत, पण तिथे संजनाताई आहेत ना काळजी घ्यायला, त्या साधं आम्हाला बाबांना बघूसुद्धा देत नाही, भेटूसुद्धा देत नाही, तर त्यांची आम्ही सेवा कुठून करणार? तेव्हा कांचन म्हणते पण एक शब्द सांगते तुम्हाला, तुम्ही दोघी तिथे जायचं नाही, उद्या मंगळागौरसुद्धा आहे, मंगळागौरीची सगळी तयारी करायची आहे. तेव्हा आरोही म्हणते हो आजी उद्या मंगळागौर आहे, आईंना सांगितलेत ना तुम्ही त्याबद्दल? कांचन काहीच बोलत नाही आणि सरळ तिथून निघून जाते. तेव्हा इथे आरोही म्हणते की आजीने आईंना उद्याच्या मंगळागौरबद्दल सांगितलं असेल ना. तर इकडे आता अनघा म्हणत असते की आप्पा आम्ही जाऊ ना, आजी ओरडणार तर नाहीत ना? तेव्हा आप्पा म्हणतात की ती ओरडेल म्हणून काही तुम्ही तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंदसुद्धा घ्यायचा नाही का? हे बघ तसंही तू कुठेही जात नाही, तर तुम्ही सगळेजण जा, तिची काळजी करू नका, मी तिला समजावेन. तेव्हा इथे आता अनघा म्हणत असते की ठीक आहे आप्पा, तुम्ही तुमची काळजी घ्या. तेव्हा आप्पा म्हणतात की माझ्यासाठी ठोकळा आणि इथे जे काही बनवले ते काढून ठेवा आणि तुम्ही जा, मी थोडंसं खाईन. तेव्हा इथे आता सगळेजणं अरुंधतीच्या घरी आलेले असतात. तेव्हा यश आपला शाळेतला अनुभव सांगत असतो की आम्ही नाटकामध्ये भाग घेतला होता आणि मग आम्ही येणार आणि एक आजोबा झाला होता आमचा मित्र, आम्ही सगळे लहान मुले येणार आणि लाडू खाणार आणि नंतर मग आमचे आजोबा उठणार असं होतं, पण आजोबा काही उठले नाही. नंतरला एक उरलेला लाडू मी आजोबांच्या तोंडावरती फेकून मारला होता. तेव्हा इथे अरुंधती म्हणते की यांचा ग्रुप खूपच जास्त आगाऊ होता, खूप सगळेजण वात्रट होते, रोज काही ना काहीतरी शाळेतून कंप्लेंट यायची, हो की नाही यश? असं आता अरुंधती म्हणत असते आणि सगळेजण हसत असतात. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे अनिश खूप छान गाणं म्हणत असतो आणि
आणि तेवढ्यातच ईशा त्याचा आवाज ऐकून बाहेर येते. सगळेजण एन्जॉय करतायत हे बघून तिला खूपच जास्त राग येतो. तर इथे कांचनसुद्धा आता त्यांच्या आवाजाने उठून आता बाहेर गॅलरीमध्ये येऊन त्यांच्याकडे बघत असते. आणि त्यानंतर इथे आरोही, अनघ आणि यश तिघेही आलेले असतात. तेव्हा कांचन म्हणते, "का रे, कुठे गेला होतात तुम्ही माझी परवानगी नसताना?" तेव्हा ते म्हणतात की ताईच्या इथे गेलो होतो. तर इकडे आता मिहीर साईन करायला सांगत असतो पार्टनरशिपच्या पेपरवरती. तेव्हा अरुंधती म्हणते, "पण मिहीर, हे रेस्टॉरंट तुझ्या आईचं आहे, मी एवढी मोठी जबाबदारी पेलू शकेन ना?" तेव्हा मिहीर म्हणतो, "माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे, तुम्ही फक्त साईन